नमस्कार. समर्थ मराठी या माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मला जे येतं ते सगळं शिकवण्याचा माझा प्रयत्न असतो. अध्यात्मावरचे व्हिडिओ, स्पिरिच्युअलिटीचे व्हिडिओज, तसंच नोटेशन्स काही काढायला जमतात तेही सांगण्याचा माझा या चॅनलवर प्रयत्न असतो. सो तुम्ही जर नवीन आहात तर प्लेलिस्टमध्ये जाऊन बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही बघू शकता. आता आज जे गाणं मी घेऊन आलेलो आहे अतिशय सुप्रसिद्ध म्हणजे प्रचंड फेमस गाणं गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं, बाबूजींनी संगीतबद्ध केलं होतं आणि वसंतराव देशपांडे, पंडित वसंतराव देशपांडे तसंच बाबूजींनी स्वतः हे गाणं गायलेलं आहे. झाला महार पंढरीनाथ या पिक्चरमधलं कानडा राजा पंढरीचा या गाण्याचं नोटेशन आपण 2 व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता तुमच्यासमोर जेवढं मी लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता. तुमच्यासमोर जेवढं मी लिहिलेलं आहे तेवढं ध्रुवपद आणि पहिलं कडवं आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं दुसरं आणि तिसरं कडवं बघणार आहोत. थोडे व्हेरिएशन्स आहेत. आता बघा इथे चा एक अक्षर आहे पण त्याच्यावर किती स्वर आहेत, हे थोडे व्हेरिएशन्स जास्त आहेत. त्याच्यामुळे थोडं कॉम्प्लिकेटेड गाणं जरा जास्त सोपं करून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. तर बिलकुल वेळ न दवडता आपण नोटेशन व्हाईट बोर्डवर बघूया. जेवढं इथे दिसतंय तेवढं आपण कीबोर्डवरती बघू आणि हा आपला पहिला व्हिडिओ असेल. पट्टी मी शक्यतो काळी 1 ठेवतो. काळी 1 ठेवण्याचं कारण असं असतं की आपले स्वर बऱ्यापैकी म्हणजे वाजवायला सोपं पडतं आणि बोलायला बऱ्याच जणांना काळी 1 बरी पडते. पण मी हे जेव्हा कीबोर्डवरती घेऊन येईन तेव्हा मी तुम्हाला स्वरच सेम असल्यामुळे पट्टी जरी बदलली तरी तुम्हाला ते वाजवायला जमलं पाहिजे हे एक वाजवून दाखवेल. म्हणजे काळी 1 मध्ये मी कानडा राजा पंढरीचं हे एक वाक्य वाजवून दाखवेल, मग काळी 2 मध्ये वाजवून दाखवेल, काळी 4 मध्ये, काळी 5 मध्ये, काही जणांची पट्टी पांढरी 4 असते त्याच्यामध्ये वाजवून दाखवेल. पहिली ओळ तुमच्या एक लक्षात येईल की पट्टी कोणती का असे ना तुमच्या घशातून येणारा आवाज हा त्या संवादिनीवरती कोणत्या स्वरावरती मॅच होतोय, ती फ्रिक्वेन्सी कुठे मॅच होते ते प्रत्येकाच्यावर डिपेंड असतं. सो काळी 1 ही बरेचदा मेल सिंगर्समध्ये जास्त बसते. फिमेल सिंगर्स मे बी काळी 4, काळी 5 जास्त पॉवरफुल पट्टी असू शकते त्या याच्यामध्ये. सो मी आज हाही डेमो दाखवेन की स्वर तेच आहेत, पट्टी बदलली म्हणून आपण घाबरून जायचं नाही. स्वर तुम्हाला माहिती असतील तर कोणतीही पट्टी असू दे त्या पट्टीमध्ये तुम्हाला ते वाजवायला येईल. सो मी 5 पट्ट्यांमध्ये पहिली ओळ तुम्हाला वाजवून दाखवेन जेव्हा आपण कीबोर्डवर जाऊ. आता गाण्याबद्दल काय बोलावं तेवढं कमी आहे. आपण नोटेशनवरती जाऊया. अतिशय सुंदर गाणं. मी नोटेशन व्हेरिएशन जितके खरंच गरजेचे आहेत ते व्हेरिएशन मी घेतलेले आहेत. अन्यथा कणस्वर, हलके स्वर हे इतके टच करून आपल्याला मिंट त्यांची घेता येऊ शकते की बरेच ठिकाणी असं आहे. पण हे जे नोटेशन तुमच्यासमोर मी दिलेलं आहे हे त्यातल्या त्यात अगदी बेसिक ज्यांना बिलकुल वाजवायला येत नाही त्यांनाही वाजवायला यावं या अपेक्षेने काढलेलं आहे. ओके. सो प्रोफेशनल लोकांना कदाचित ते फार सोपं वाटेल किंवा थोडं कमी वाटू शकतं. पण माझा उद्देश आहे ज्याने पेटी कधीच वाजवली नाही त्यांना सुद्धा हे वाजवायला यावं इच्छा असल्यास तर नक्की आपल्याला हे जमू शकेल. सुरुवात. काळी 1च्या वरच्या 6 मधून हे गाणं सुरू होतं. मालकंस रागावर आधारित हे गाणं आहे. मालकंस मध्ये रे आणि प हे 2 स्वर वर्ज्य असतात. पण बाबूजींनी प चा वापर काही ठिकाणी त्याचा गोडवा वाढवण्यासाठी केलेला आहे. सो मालकंस रागामध्ये प आणि रे येत नाही पण तरी सुद्धा या गाण्यामध्ये त्याचा काही ठिकाणी वापर होतो. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वरचा सा, सा सा निध निध. आता मी इथे निध एकदाच लिहिलं. सुरुवातीला ज्यांना बिलकुल येत नाही त्यांनी फक्त एकदाच वाजवा. प्रॅक्टिस झाली की तुम्ही इथे 2 वेळा वाजवू शकता. सा सा निध निध, कानडा है ना, कानडा. सुरुवातीला तुम्ही हवं तर एकदाच वाजवा, प्रॅक्टिस होईपर्यंत. हात बसला 2दा वाजवा. कानडा सा सा निध राजा निगसानी, ग वरचा, ग कोमले, नी कोमले, ध कोमले. मालकंस मध्ये 3 स्वर कोमल लागतात.
ग कोमल आहे, ध कोमल आहे, नी कोमल आहे, म्हणून नी ध ग सगळ्यांच्या खाली अंडरलाईन केलेली. हा ग वर अनुस्वार आहे कारण तो वरचा ग तार सप्तकातला. सा सा नि ध नि ग सा नि ध प ग म, सा सा नि ध नि ग सा नि ध प ग म, कानडा राजा पंढरीचा. नि ग सानी, नि ग सानी, नि ग सानी, राजा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही. ही वर 4 स्वर, ही या एका अक्षरावरती 4 स्वर. वेदा नाही, म म म धमगसा, म म म धमगसा, ध कोमल ग कोमल, म म म धमगसा. वेदा नाही नाही, साग मध नाही कळला, साग मध नाही कळला. ध ध धमग, ध ध धमग. वेदा नाही नाही कळला. स्वर शक्यतो सिंपल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता थोडस स्वरांमध्ये म्हणून दाखवतो. सा सा नि ध नि ग सा नि ध प ग म, सा सा नि ध नि ग सा नि ध प ग म, म म म ध म ग सा, सा ग म ध ध ध ध म ग, म म ध म ग सा, सा ग म ध ध ध ध म ग. अंत पार. आता याचं नोटेशन बघा. यावरती 2 स्वर ठीक आहे, पण चा वरती 5 स्वर आहेत. अंत पार याचा, अंत पार याचा. धनी साग सा, धनी साग सानी सा असं खरं तर इथे ॲक्युरेट बसेल, पण मी नोटेशन काढताना अगदी बेसिक म्हणजे धनी साग सानी सा, अंत पार याचा. खालचा स्वर पण घेऊन वरती जाऊ शकतो, पण कधी कधी काय होतं, सगळ्यांचाच हात बसलेला नसतो. नोटेशन काढताना ॲज अ टीचर म्हणून मला हे फार गरजेचं वाटतं की अगदी साधा जो माणूस असेल, त्याला वाजवण्याची इच्छा आहे, त्याला हे नोटेशन वाजवता यावं. म्हणून इथे मी धनी सागसा हे एक बेसिक नोटेशन ठेवलंय. अंत पार गम नि 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 ध, धनी साग सा, धनी साग सा, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. आता नोटेशन कळलं. पहिल्या 3 लाईन्स म्हणजे ध्रुवपदाचं नोटेशन कळलं. निराकार तो हे पुढचं कळलंय, पण ते आपण नंतर बघू. आधी आपण जाऊया कीबोर्डकडे. कीबोर्डवरती मला तुम्हाला सगळ्या ध्रुवपद वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये ते कसं वाजतं हे तुम्हाला दाखवता येईल. चला जाऊया आपण कीबोर्डकडे. ओके, आता हा आपला कीबोर्ड, हार्मोनियम म्हणा, कारण मी याच्यातलं हार्मोनियम हे फंक्शनच जास्त वापरतो. आता याच्यामध्ये ही मी शक्यतो वापरतो काळी 1 मध्ये. आता काळी 1 मध्ये स्वर कोणते लागतील, जसं ग, ध आणि नी हे कोमल आहे, म्हणजे काळी 1 मध्ये मालकंस कसा वाजेल. आता स्वर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही पट्टी कोणती निवडा जी तुम्हाला सूट होते. आता याच्यात कानडा राजा पंढरीचा काळी 1 मध्ये कसा वाजेल. आता स्वर मला कळले, पण माझी पट्टी काळी 1 नाही आहे, माझी पट्टी काळी 2 आहे. आता काळी 2 मध्ये जर तुमचा आवाज लागत असेल तर तुम्ही काळी 1 माझा व्हिडिओ बघून तेच स्वर दाबण्यापेक्षा तुम्हाला जो आवाज सूट होतो ते स्वर दाबा, म्हणजे काळी 2. आता ही काळी 2 झाली, काळी 1 काळी 2, म्हणजे इकडनं सुरू होईल. खरं तर इकडच्या पेक्षा इकडनं सुरू होईल वर्ण. आता तुम्हाला जर स्वर माहिती आहेत की आता इकडे कोमल ग, कोमल ध, कोमल नी कुठे आहेत, कसं वाजेल मध्ये.
असं वाजेल. आता काळी 4 मध्ये हा काळी 4चा हा वरचा इथून कसं वाजेल? सो तुम्ही काळी 4 घ्या. काळी 5 मध्ये ही काळी 5 आहे. काळी पांढरी 4 असते काही काही जणांची. सो इकडनं जर मी ही पांढरी 4 घेतली, इकडनं एकूण काय तुमची पट्टी कोणती असो, तुम्हाला स्वर माहिती आहे तर तुम्ही नोटेशन वाजवू शकता. काळी एकच पाहिजे असं जरुरी नाही. आता आपण गाणं बघूया. गाणं सुरू होतं वरून, वरचा सा. कानडा कानडा राजा पंढरीचा. आता नोटेशन मध्ये मी पंढरीचाला ध प ग म असं प्लेन नोटेशन दिले. तुम्ही हवं तर ते ध प म ग म असं घेऊ शकता. कानडा राजा पंढरीचा. आता ध प म ग म, ध प म ग म. कानडा सा सा नि ध नि ग सा नि ध प ग म. सा 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 नि ध नि ग सा नि ध प म ग म. Instead of ध प ग म, you can go for ध प म ग म. सा सा नि ध नि ग सा नि ध प म ग म. कानडा राजा पंढरीचा. पुढचा वेदाना वेदाना ही म म म ध म ग सा, म म म ध म ग सा. वेदाना ही. आता ही एकच अक्षर आहे, त्याच्यावर 4 स्वर आहेत. एकाच अक्षरावर 4 स्वर असतील तर आपल्याला पटकन घ्यावे लागतील. वेदाना ही वेदाना ही म म म ध म ग सा, म म म ध म ग सा, म म म ध म ग सा. वेदाना ही. आता नाही सा ग म ध नाही 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 कळला. पुन्हा तिथेच नाही ध ध ध म ग. वेदाना ही नाही कळला. वेदाना ही नाही कळला. आता दुसऱ्यांदा तुम्ही ध वर थांबा. पहिल्यांदा ग पर्यंत आलं, दुसऱ्यांदा ध पर्यंत थांबा. पुढे अंत पारयाचा ग म नि 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 ध. अंत पार ग म नि नि नि. अंत पार ग म नि नि नि. या चा या या चा नि ध ध नि सा ध सा. अंत. कारण पुन्हा कानडा इकडनं सुरू होते. तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. याचाचा जो आकार आहे तो तुम्ही इथपर्यंत घेऊ शकता, पण मी इथे थांबतो कारण आपलं कानडा पुन्हा इकडनं सुरू होतं. सो एकदा पूर्ण प्लेन बघून घ्या. अंत पार एकदा पुन्हा बघा. अंत अंत पार अंत पार या चा. अंत पार या चा. कानडा राजा पंढरीचा.
तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा आहे. आता आपण कडवं बघूया. ओके, तर आपल्या नोटेशन प्रमाणे चेंज काय केला मी एक इथे पंढरी झाला ध प ग म असं मी लिहिलं होतं, तिथे एक मध्ये म टाका म्हणजे तुम्हाला वाजवायला छान वाटेल. सा सा नि ध नि ग सा नि ध प म ग म, हे असं ऐकायला वाचायला छान वाटेल तुम्हाला. आता निराकार तो निर्गुण ईश्वर, पहिल्या लाईनचं नोटेशन एकदम सिंपल. म म म म ग सा सा ग म ग म म म. निराकार, निराकार एकावरच म वरच, तोला दोन स्वर आहेत. निराकार तो खाली येतो ना आपण, म म म म म ग सा, निर्गुण सा ग म ग सा ग म ग निर्गुण. निराकार तो निर्गुण ईश्वर, ईश्वर पुन्हा म वरच. सो सा ग आणि म हे तीनच स्वर लागतात आपल्याला पहिल्या वाक्यासाठी. निराकार तो निर्गुण ईश्वर, म म म म ग सा सा ग म ग म म म म ग सा सा ग म ग म म म. कसा प्रगट ला असा विटेवर, आता इथे ला ला व्हेरिएशन आहे किंवा एक उतार आहे. कसा प्रगटला, कसा साग कसा प्रगटला धप मग, काही सिंपल उत्तर द्यायचं. ला हा शब्द सिंपल उत्तर द्यायचा. कसा प्रकटला धप मग असा विटेवर, साग म ध ध धप मग ग म ध म म म. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर. आता त्या साईडला जे नोटेशन आहे ना ते थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, कारण ठेविलेचा ले बघा त्याच्यावर किती स्वर आहेत, आणि हे जे शेवटचं आहे चैतन्याचा चा न्या आणि चा याच्यावरती मात्र भरपूर स्वर. परंतु हे एकदा तुम्हाला जमलं तर तुम्हाला कदाचित दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्याचे पण व्हॅरिएशन्स जमून जातील. त्याच्यामुळे दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ घेतला. पहिलं कडवं नीट वाजवायला शिकूया, मग दुसऱ्या तिसऱ्यावर जाऊ. आता बघा, उभय ठेवी ले हात कटीवर, उभय ध वरच कोमल ध, उभय ध ध ध. ठेवी, ठेविलेचा ठेवी पण ध वरच आहे. उभय ठेवी ले, आता ले ध पासून सुरू होऊन ग पर्यंत जाऊन नी वर येतो. उभय ठेवी ले हात कटीवर, उभय ठेवी धनी सा ग सानी. आता इथे पण मी जे स्वर घेतलेले आहेत ध नी सा ग सानी, ध नी सा ग सानी, हे कमी आहेत म्हणजे जेवढे तुम्ही पटकन वाजवू शकाल तितके हे स्वर घेतलेले आहेत. ऑब्व्हियसली एकदा आपल्या हातात बसलं की आपल्याला आपली बोटच पटकन एखाद दुसरा स्वर कॅच करतात, घेऊ शकतात. पण आधी फाउंडेशन पक्क झालं की मग तुम्ही अजून याच्यात 3-4 स्वर पण घेऊ शकता. असे कणस्वर एकदम मिंट आपण ज्याला म्हणतो पटकन दिली त्याची घेऊ शकतो, पण आधी फाउंडेशन. उभय ध ध ध ध ध, धनी सा ग सानी, धनी सा ग सानी, धनी सा ग सानी. आधी याची प्रॅक्टिस आहे. धनी सा ग सानी, उभय ठेवी ले, उभय ठेवी ले हात. आणि इथे नी पर्यंत काय येतो आपण, धनी सा ग सा नी पर्यंत काय येतो, कारण इथे पुन्हा ध पासून यायचं म्हणजे नी पासून ध वर पटकन यायला आपल्याला जमतं. म्हणून उभय ठेविले हात कटीवर. मे बी मी आता तेवढं प्रॉपर म्हणत नसेल, पण कीबोर्डवरती तुम्हाला ते छान जमेल. हात ध प म, ध प म, हात ध प म, कटीवर ग म प प, पुतळा प प म ग, चैतन मनी नि ध, मनी नि ध, चैतन चैतन मनी नि ध, पुतळा चैतन
आता न्या आणि चा, पुतळा चैतन्याचा. आता हे जे व्हॅरिएशन आहे, वर खाली वर खाली, पुतळा चैतन्याचा. न्या हा शब्द वरती जातो, चा हा शब्द खाली येऊन वर जातो. न्या हा शब्द जो येतो धनी सागसा, म्हणजे हे बघा इकडे जवळपास जी तुमची प्रॅक्टिस झाली असेल धनी सागसानीची, तेच मी इथे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो न्याला पण धनी सागसा, आणि चा हा जो शब्द आहे पुतळा चैतन्याचा, चा खाली येतो आणि तो वरती जातो. सो चाचं जे नोटेशन आहे, मी ध प म ग, 5 स्वर उतरत यायचे, पण ते कसेही वाजवून नाही चालत. निदान जसं गाणं म्हटलं गेलेलं आहे त्याच्यात आपल्याला ते बसवता आलं पाहिजे. सो तुम्ही हे नोटेशन घेऊन घ्या, मी तुम्हाला कीबोर्डवरती व्यवस्थित वाजवून दाखवेन. मी सेट म्हणूनच केलंय, निध प म ग, मग प म ग पर्यंत आलो आपण, मग मधनिसा, बघा नी पासून ग पर्यंत आलो, नि ध प म ग, आणि तसंच परत वर जायचं, म ध नि सा, नि ध प म ग, म ध नि सा. कुठेही प नाही आहे, नि ध, इथे फक्त उतरताना प आहे, उतरताना प आहे, जाताना प नाही आहे, खाली येताना प आहे, वर जाताना प नाही आहे. नि ध प म ग, म ध नि सा. आता हे नोटेशन तुम्ही लिहून घ्या. आय एम नॉट ॲट ऑल अ गुड सिंगर. मला गाणं म्हणताना मी शक्यतो अवॉइड करतो अशी जरा हेवी सॉंग्स म्हणणं, कारण बेटर ते स्वर सगळे आपल्या घशातून लागले पाहिजे. मला कीबोर्डवरती सांगायला जमेल. सो आपण कडव्याचं नोटेशन आता कीबोर्डवरती बघूया. हे लिहून घ्या, असंच्या असं आपण कीबोर्डवर बघू. चालू झालं होतं म वरून, निराकार तो मम 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 गस मम 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 गसा सा ग म ग म म निराकार तो निर्गुण ईश्वर मम मम म गसा सा ग म ग म म निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला, बघा आता, कसा प्रगटला सा ग म ध ध ध प म ग, सा ग म ध ध ध प म ग, कसा प्रगटला असा विटेवर. बघा एकदा परत, अजून स्लो, निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर. आता उभय ठेविले ध, उभय ठेविले ले हात कटीवर. बघा तुम्हाला हे पटकनच घ्यायचंय, कसं ऐकायला कसं वाटेल बघा. उभय ठेवी ले धनी साध सानी, धनी साध सानी, धनी साध सानी. धनी साग सानी, उभय ठेविले हात कटीवर, हात धपम धपम हात कटीवर, गम पप गम पप.
आता पुतळा, पुतळा पप मग पुतळा. चैत, चै आणि त, चैतन चैतन चैतन. आता चैतन्याचा न्याचा जे आहे चैतन न्याचा न्याचा चैतन. मनी निध न्या जे नोटेशन आहे चैतन न्या न्या न्या. धनी झालं सा, धनी झालं सा. पण न्या आणि चा हे तुम्हाला एकत्र वाजवता आलं पाहिजे. म्हणजे नुसतं धनी सा ग सा नाही, तर त्याच्या पुढचं चाच जे नोटेशन आहे नि ध प म ग मध निसा, हे सुद्धा तुम्हाला पूर्ण जॉईंट करून वाजवता आलं पाहिजे. हे बघा, पुतळा पुतळा चैतन. सो चाचं नोटेशन कसं आहे निध प म ग मध निसा. पुतळा चैतन्या न्याचा न्या न्याचा. पुतळा चैतन्याचा, पुतळा चैतन्याचा. आता तोडून तोडून वाजवल्यामुळे कदाचित तुम्हाला ते थोडंसं मागे पुढे होताना वाटत असेल. सो फायनली मी तुम्हाला कानडा राजा पंढरीचा पासून पहिलं कडवं पूर्ण वाजवून दाखवतो, पूर्ण वाजवून दाखवतो. मग ते तुम्हाला कसं वाटतंय बघा. तुम्ही स्लो करून त्याला नोटेशन प्रमाणे जुळवून बघू शकता. सो जितकं नोटेशन मला जमलं सांगायला काढायला तेवढा मी बनवण्याचा प्रयत्न केला भाग 1 मध्ये, त्याचं ध्रुवपद आणि कडव. आता हे अगदी बेसिक मी ही शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि शिकवण्याचा प्रयत्न करतोय. सो ज्यांना बिलकुल येत नाही त्यांना थोडा येऊन आनंद मिळावा ही याच्या मागची खरी भावना आहे. सो जे आहे ते वाजवण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया. ते एकदा ट्रेन झालं, गाणं ऐका वाजवून बघा, गाणं ऐका वाजवून बघा, मग तुम्हाला पार्ट 1 व्यवस्थित समजेल. एकदा तो समजला की मग आपण सेकंड पार्टवरती जाऊया. तोपर्यंत ह्याची आपण प्रॅक्टिस करूया. धन्यवाद.